24 फेब्रुवारी मंगळवार सकाळी साधारण 11:30ची वेळ. इकडंगी गावातील शेतात 55 वर्षीय सिकंदर मुलका शेख हे आपल्या कामात गुंतलेले होते. शेतात त्यावेळी फारशी वर्दळ नव्हती. या संधीचा फायदा घेत त्यांचा जावई सादिक सैपान दफेदार वय 35 वर्ष राहणार पानमंगळरोळ तालुका दक्षिण सोलापूर हे तेथे पोहोचला. घरगुती कारणामुळे सादिक अनेक महिन्यापासून सासऱ्यांवर चिडून होता. सिकंदर शेख यांना 4 मुली आणि 2 मुले होते आहेत. त्यापैकी दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीची लग्न पानमंगळूळ गावात झाली होती. सादिक हा तिसऱ्या क्रमांकाचा जावई होता. सादिकची पत्नी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. लग्नानंतर काही महिने सादिक पत्नी समवेत मुंबईत राहत होता. मात्र तो सतत पत्नीवर संशय घेत असे. संशयाच्या भरात तो तिच्याशी वाद घालत असे. मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीवर घेतलेल्या संशयामुळे घरात सतत तणावाचं वातावरण निर्माण होते. सिकंदर शेख यांनी अनेकदा बैठका घेऊन जावयाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कौटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मध्यस्थी करण्यात आली, पण परिस्थिती सुधारली नाही. उलट सादिकच्या मनात राग अधिकच साचत गेला. त्याने पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचंही सांगितलं जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर सिकंदर शेख यांनी आपल्या मुलीला जावयापासून दूर केलं. घटस्फोटासाठी मुलीमार्फत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. हा निर्णय सादिकला अजिबात मान्य नव्हता. मागील दीड वर्षापासून तो या गोष्टीचा राग मनात धरून होता. अखेर 24 फेब्रुवारीला त्याने टोकाचं पाऊल उचललं. सकाळी 11:30च्या सुमारास सादिकने शेतात जाऊन सिकंदर शेख यांना गाठलं. दोघांमध्ये काही संभाषण झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अचानक त्यांनी धारदार चाकू काढून सासऱ्याच्या गळ्यावर वार केले. वार गंभीर असल्याने सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर सादिक तिथून निघाला. मात्र गावात बातमी पसरतात ग्रामस्थ सतर्क झाले. परिस्थिती हाताबाहेर जाईल या भीतीने सादिकने स्वतःच्या छातीत चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून खून नेमकं कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक बाब म्हणजे सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिकच गांभीर्याने पाहिलं जात आहे. ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. संशय, अविश्वास आणि अहंकार यामुळे नातेसंबंध कसे तुटतात, त्याचा हा शेवट किती भयानक होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याऐवजी हिंसक मार्ग स्वीकारल्यामुळे एका कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावा लागला. सध्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो उपचारानंतर पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे. पुढील चौकशीतून आणखी काही माहिती समोर येईल याकडं संशयाचं जाळं, दुसरीकडं घटस्फोटाची प्रक्रिया आणि तिसरीकडं साचलेला राग या तिन्ही गोष्टींचा संगम झाला. इगळगी गावात रक्तरंजित घटना झाली. सध्या संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या होऊ द्या चर्चा चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगून जा.